गुड मॉर्निंग. मी विश्वनाथ सावंत पुन्हा एकदा अशाच विकेंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता आम्ही चाललो आहे कोकणात, मुंबई ते सावंतवाडी आंबोली थ्रेट. तर चला माझ्याबरोबर प्रवास करा. इथे अशी गाडी फुल लोडेड आहे. ओमकार ॲडजस्ट करतायत. फुल्ली लोडेड गाडी. येस. सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि इथून गुगल मॅपवर आंबोली 10 hours दाखवतोय. तो लेट्स सी किती वाजता पोचतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता निघता 6:15 झालेले आहेत, 6:15 झालेले आहेत आणि आमच्या प्रवासाची सुरुवात केली. ओमकार ड्रायव्हिंग करतोय. नाईन hours 50 minutes दिसतंय इथून. तर माहीत नाही आम्ही कोकणातून मुंबई गोवा हायवेने जाणार आहोत की मुंबई कोल्हापूर एक्सप्रेसवेने जाणार आहोत. तर ट्रॅफिकवर डिपेंड आहे. आता इथे तरी ट्रॅफिक दिसते. 6:15 झालेले आहेत सकाळचे आणि ट्रॅफिक आहेत मुंबईमध्ये. मुंबईतून बाहेर पडायला अटल सेतू ह्या मार्गाने जाणार आहोत. तिथून डायरेक्ट आम्ही पेनला बाहेर निघणार आहोत. म्हणजे वाशी वगैरे सगळं स्किप करून डायरेक्ट पेनला बाहेर. अटल सेतू हा अटल सेतू अप्रोच रोड आहे. ते फ्लायओव्हर दिसत आहेत. हम लोग कांदिवली से सायन आए, सायन से वडाला और वडाला से यहाँ अभी अटल सेतू ज्वाइन कर रहे हैं. अटल सेतू, ये अटल सेतु है. अब ये अटल सेतु हम लोग ज्वाइन कर चुके हैं. ये रहा सुंदर सा अटल सेतु. आसमान में एक ही बादल दिख रहा है जिसने सूरज को ढक दिया है. से पूरा मुंबई दिख रहा है. और वो जी उधर सामने बाजू एलिफेंटा केव्स का हिल है. यहाँ से सीधा बाहर हम लोग चिरले पनवेल निकलेंगे. ये वाशी का क्रिक.
एलिफेंटा केव्स का हिल है, बाय बोट से आ सकते हैं उधर। किलोमीटर लॉन्ग ये अटल सेतु है। वो एलिफेंटा केव्स का जेट्टी दिख रहा है, वहां से लोग बोट से आते हैं, उधर उतरते हैं और फिर ऊपर एलिफेंटा केव्स देखने जाते हैं। ये सुंदर सा दृश्य अटल सेतु का सुबह सुबह का। अभी सुबह के 7 बजे है, हम लोग 6-6:15 बजे कांदिवली से निकले थे और अभी अटल सेतु मार्ग से चिरले पनवेल से होके वड़कल नाका मुंबई गोवा हाईवे पे जा रहे हैं। यहाँ पे स्पीड लिमिट 80 किलोमीटर पर आवर हमने रखा हुआ है, हालांकि 100 किलोमीटर पर आवर जा सकते हैं। सूर्य भगवान दर्शन दे रहे हैं। सूर्य भगवान का दर्शन हो गया है। उल्वे 8, बेलापुर 15, पुणे 132, गोवा 543, पूरन 22। यहाँ अटल सेतु एंड हो रहा है, ये टोल नाका है और अभी हम लोग पनवेल पहुंच रहे हैं। यहाँ से अटल सेतु एंड होके अभी हम लोग पनवेल रोड पे लग गए हैं। अब ये सीधा जाएगा चिरले से वड़कल नाका, पेन से वड़कल नाका। हम लोग 6:15 बजे कांदिवली से निकले थे, अभी 7:15 हो गए हैं। 1 घंटे में चिरले पहुंच चुके हैं पनवेल। सुबह के 10 बज गए, अभी हम लोग महाड़ पहुंच रहे हैं। अभी महाड़ आने वाला है। ये मुंबई गोवा हाईवे बन गया है। वड़कल नाका पेन से महाड़ तक का रोड खराब था, इसके लिए हमने शूट नहीं किया। गांधारले केव्स। ये पोलादपुर है, इधर से लेफ्ट लेंगे तो महाबलेश्वर, पांचगनी, सातारा जा सकते हैं। अभी हम लोग पोलादपुर पहुंचे हैं।
ये क्या हो रहा है? मुंबई गोवा हाईवे पे ये नया टनल खुला है, कशेडी टनल। तो अभी हम ये टनल में प्रस्थान कर रहे हैं। 2 लेन है, एक जाने के लिए एक आने के लिए। अभी एक ही लेन खुला है, उसी में ही जाने आने का सुविधा है। ट्रैफिक चल रहा है। ये बाजू में दिख रहा है वो दूसरा टनल का एंड है, और ये टनल में हम लोग घुस रहे हैं अभी। टनल से बाहर आ गए हम लोग। कशेडी घाट एकदम स्टीप घाट था पहले कोंकण का। ये टनल की वजह से वो पूरा निकल गया अभी। परशुराम घाट चिपळूण। इथे वरती ह्या डोंगरावर लोटे परशुराम मंदिर आहे आणि हा परशुराम घाट चिपळूण। घाटाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं दिसतंय। वंजी 347, रत्नागिरी 143, लांजा 153। खाली जी नदी दिसते ते माझ्या मते अगस्ती नदी आहे, अगस्ती नदी। आणि हा चिपळूण शहराचा व्ह्यू वरून। अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही आता चिपळूणला पोहोचलोय। या घाटाचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे। अभी हमने संगमेश्वर से देवरुख रोड पकड़ा, ये डायरेक्ट लांजा स्किप करके रत्नागिरी स्किप करके आगे जाएगा। अभी बज गए हैं 12:40 और हम लोग देवरुख जा रहे हैं। देवरुख यहाँ से 10 किलोमीटर। ब्यूटीफुल कोकण, कड़क धूप फिर भी सुंदर।
कोकण, ग्रीनरी एवरीवेयर। नागमोडी वळणं आणि ग्रीनरी, सुंदर कोकण। राजापूर 12, कणकवली 69 and पणजी 175 from here। अभी बजा है 2 और हम लोग पहुंच रहे हैं राजापुर। Approaching राजापुर। यहाँ राजापुर में वेज रेस्टोरेंट में मस्त मालवनी खाना खाया और अभी हम आगे बढ़ रहे हैं। कुडाल आ गया है। अभी इसके बाद सावंतवाड़ी और फिर अम्बोली। यहाँ से कुडाल से सावंतवाड़ी 20 किलोमीटर और अम्बोली अनदर 30 किलोमीटर। अभी शाम के बज गए हैं 4, 1 घंटा और लगेगा लगता है अम्बोली पहुँचने के लिए। यस, दिस इज कुडाल। अभी हम लोग अराउंड सुबह 6 बजे मुंबई से निकले थे। अभी सावंतवाड़ी बॉर्डर पे आए हैं। अराउंड 470 किलोमीटर कंप्लीट हुआ है। यहाँ जो आगे दिख रहा है, यहाँ से गोवा रोड जा रहा है ये। अब ये गोवा का हाईवे छोड़ रहे हैं हम लोग और यह सावंतवाड़ी में अंदर जा रहा है सिटी में रोड। तो सिटी रोड पे जा रहे हैं। चलो, यहाँ से अम्बोली 30 किलोमीटर अप हिल पे। हे आकेरी आहे सावंतवाडीच्या बॉर्डरवर। मध्यंतरी टीव्हीवर एक सिरियल चालली होती, रात्रीचं खेळ चाले। त्या सिरियल मधला तो भूत बंगला आणि ते घर इथेच शूट झालेलं आहे। या इथे मागे ते घर आहे। तो रात्रीच खेळ चाले तो बंगला समोर आहे तिथे। ते कंपाऊंड दिसतंय ना, ते बंगल्याचं कंपाऊंड आहे आणि हे आकेरी आहे। आता सावंतवाडी शहरात प्रवेश करतोय आपण।
दरवाजा आहे. सावंतवाडी संस्थान. या इथे डाव्या बाजूला आंबोली कोल्हापूरला जायला हा रस्ता आहे आणि हे सावंतवाडी शहर मेन मार्केट. इथे एसटी स्टँड आहे. पुढे लालपरी चाललेली आहे एसटी स्टँड मध्ये. हे सावंतवाडी एसटी स्टँड. सावंतवाडीचा छोटासा बाजार. आणि हा फेमस मोती तलाव. हा सावंतवाडीचा फेमस मोती तलाव. आणि तिकडे वरती लाकडी खेळण्यांची बाजारपेठ आहे. वरती तिकडे चढावावर गेल्यावर हे सावंतवाडीचं मोती तलाव आहे. हे बस तो लाल कलरचा दिसतोय तो राजवाडा आहे सावंतवाडी संस्थानिकांचा. आणि इकडे अशी बाजारपेठ. सावंतवाडीला चहा नाश्ता केला, कांदा भजी खाल्ली. सावंतवाडी निघालेलो आहे आंबोलीला आणि हा आता आंबोली घाट सुरू होत आहे. अप 30 किलोमीटर अप वरती जायचं आहे हिलवर आपल्याला, आंबोली हिल स्टेशनला. आणि आंबोलीचं जंगल सुरू झालेलं आहे आणि जंगलातून हा घाट आहे, आंबोली घाट. आंबोली घाट नागमोडी वळणं. संध्याकाळ सूर्यास्त व्हायची वेळ आलेली आहे आणि सोनेरी किरण संपूर्ण दरी डोंगरावर पसरलेली आहे. घनदाट जंगल असल्यामुळे सूर्यप्रकाश खाली येत नाहीये. हे आंबोलीचं घनदाट जंगल आहे आणि हा आंबोली घाट आहे.
उसको। व्हॉट इज दिस स्टेअरकेस? पॉइंट असेल वर काहीतरी बघायचं. न्यू पॉइंट्स डेव्हलप करते समथिंग. सनसेट पॉइंट जास्त बनवतात. मेन धबधबा. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी सगळं आटलेलं आहे. दिस इज अंबोली वॉटरफॉल. पाणी सर्व आटलेलं आहे. सूर्यास्त होताना अंबोली घाट असा दिसत आहे. पावसात खूप पाऊस असतो, घनदाट धुकं असतं आणि इथून जाणं पण कठीण झालेलं असतं धुक्यामुळे. कोकणापेक्षा इथे टेम्परेचर 4-5 डिग्रीने ड्रॉप झालेलं आहे. थंड वातावरण आहे. हा आंबोली घाट संपल्या आंबोली गावात प्रवेश करताना हे देवस्थान आहे. त्याला पूर्वीचा वस देवस्थान म्हणतात. आणि हा आंबोलीच्या प्रवेशद्वारावर राखणदार म्हणून देव आहे आणि सर्वांचे रक्षण करतो, सर्वांना सुरक्षा देतो. हा आंबोली घाटातला सनसेट पॉइंट आहे. इथून खोल अशी खाली दरी दिसते. थंडगार हवा वाहत आहे वरून. थोडंसं तिकडे पाण्याचा साठा दिसतोय.
तो समोर दिसतोय तो घाट रस्ता, खालून सावंतवाडीवरून तो हळूहळू घाट चढत चढत आपण वर आलोय. तो दिसतोय त्या गाड्या तिथे वर येताना दिसत आहेत थोड्या थोड्या. आणि खाली तिकडे समुद्र किनारा आहे वेंगुर्ल्याचा, आणि खाली पारपोली नावाचं गाव आहे, आणि डोंगर माथ्यावर आंबोली नावाचं हिल स्टेशन वसलेलं आहे. सनसेट पॉइंट वरून आम्ही निघालो आता मुख्य आंबोली गावात जायला. आंबोली माथ्यावर आलोय आपण, आणि या आंबोली हिल स्टेशनचा हा मेन मॉल रोड म्हणजे बाजारवाडी. ते राहायला बऱ्याचशा सुविधा आहेत, बरीचशी हॉटेल आहेत तिकडे, आणि ते हा बाजार आहे, इथे हॉटेल्स पण आहेत. इथे तुम्ही राहूही शकता आणि जेवणाची रेस्टॉरंट्स पण आहेत. आणि हे आंबोलीचं बस स्टँड, इथे सर्व एसटी येऊन थांबतात. हे आहे बस स्टँड. आता इथून हिरण्यकेशी रोडला आपण राईटला वळणार आहोत. हा स्ट्रेट रोड कोल्हापूर, बेळगाव, पुणा, मुंबई साईडला गेलाय, आणि आता आपण आपल्या घरी जायला राईट टर्न घेणार आहोत. त्या डोंगराच्या पायथ्याशी आपलं घर आहे. एकदम निसर्गरम्य, शांत, थंड वातावरण आणि शांतता. इथून आमच्या गावच्या वाडीत प्रवेश झालाय. ही आमची छोटीशी वाडी आहे, गावठणवाडी, आणि ही वाडीतली छोटी छोटी घरं. अशी राईटला गल्ली, हा हिरण्यकेशी रोड, आणि ह्या गल्लीतून आपलं घर. ते
विठ्ठलाची महापूजा आहे वार्षिक. तयारी जोरदार चाललेली आहे. आणि हे आमचं घर. चलो चलते हैं. हे आमचं मुख्य घर. एक कुटुंब एक उत्सव आम्ही साजरा करतो. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य जे मुंबई, पुणे, गोवा जिथे जिथे राहतात ते प्रत्येक वर्षी 10 मेला इथे येतात. इथे सार्वजनिक सत्यनारायण महापूजा असते. सर्व कुटुंबीय एकमेकांना इथे ह्याच दिवशी भेटतात. सगळ्या सासूरवाशिनी मुली आपल्या माहेरी पण येतात ह्याच दिवशी. आणि इथे मोठं गेट टुगेदर होतं फॅमिलीचं. कुटुंबाचे सर्व सदस्य लहान मुलां बाळांसकट इथे येऊन उत्सव साजरा करतात. हे आमचं घर. हा आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा ब्लॉगमध्ये. नमस्कार. थँक्यू.